रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले ओ साजनी सुख झाले हो साजनी तो भरवा माधव बरवा माधव बरवा बहुता सुकृता जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर माधव बरवा माधव बरवा
राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हे दशे चरित्र केले नारायणे हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते हे बहुतेक पुढे बहुत करणे आहे पुढे बहुत करणे आहे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने तुका म्हणे धर्म संस्थापने नारायणी अवतार नारायणे अवतार नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणाना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना माझी वाणी तुझे वर्णी गुणना प्रेम काही कळा प्रेम काही खळा तरी प्रेम काही खळा गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमार गोपाल कुमार आये दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे गता गोधने राखिता हे रंगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम रंगता गोधने राखिता हे रंगता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम सिद्धि प्रेम काही कळा ऐसे देवी प्रेम काही कळा ऐसे देवी प्रेम काही कळा
दाखवतो. असं. प्रेम काही कळा अरे टाळ्या वाजा विठ्ठल म्हणून मुला माझ्या लग्नाला लेख काय विठ्ठल 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 कुंडले वरदान रे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की म्हणा बोलो म्हणा मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय दत्तात्रेय भगवान की हे दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे हे बहुते करणे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देये प्रेम काही कळा ध्येयं सदा परिभवग्नमभीष्ट दोहम् तीर्थास्पदम् शिवविरचिनुतम् शरण्यम् भृत्यारत्यं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् वंशे विभूषित करा नवनीरदाभात पीतांबर दुर्णबिंब फलाधरोडात पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने जय जय श्री
राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन जोर माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण अर्ज दे प्रेमा काही करा अर्ज दे प्रेमा काही करा माझी वाणी तुझे वर्णी गुण ऐसे दे प्रेमा काही करा ऐसे दे प्रेमा काही करा तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐजे देये प्रेम काही कळा. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं चित्र वर्णन करणारा आहे आणि हा बाळ क्रीडेतलाच अभंग आहे. भगवान गोपाल कृष्णाच्या बाल रूपातल्या ज्या क्रिया आहेत त्याचं वर्णन करणारा आहे. थोडक्यात भगवंताच्या बालपणाच्या चरित्राचं चित्रण या ठिकाणी तुकाराम महाराजांनी दोन शब्दामध्ये अतिशय उत्तम मांडलेलं आहे. महाराज म्हणतात हे दशे चरित्र केले नारायणे. या दशात चरित्र केलं. दशे म्हणजे अवस्था. बालपण असतं, बालपण त्याला काय म्हणतात, बाल्य अवस्था, पौंगड अवस्था, तारुण्य अवस्था, म्हातारी अवस्था, अशा माणसाच्या 7 अवस्था असतात. आणि त्या अवस्थेमध्ये भगवंताने प्रत्येक ठिकाणी केलेलं ते चरित्र आहे. आणि कोणतं विशेष, रांगता आणि गोधने राखिता. रांगत असताना चरित्र केलं आणि गायी चारताना, पण मध्ये दोघांच्या मध्ये जेवढं होतं ते सगळं चरित्राचं धरायचं. त्याला मध्यम पदलोपी समास असं म्हणतात. एखादी बाई पाणी घेऊन आली की म्हणते अरे बाळ्या दार 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 दार. मग त्या बाळ्यानं दार उघडायचं का दार लावायचं? तर लावायचं आणि उघडायचं ते फक्त दार दार एवढंच म्हणते, पण पुन्हा दार लावायचं की उघडायचं हे मधलं त्याने आपोआप भरून काढायचं असतं. तसं रांगताने चरित्र केलं आणि गाय राखताने चरित्र केलं. म्हणजे मधलं सोडून द्यायचं का? नाही. शाक पार्थिवा म्हणजे शाक पार्थिव, शाक शब्दाचा अर्थ होतो भाजी आणि राजा, शाक काय शाक पार्थिव शब्दाचा अर्थ होतो राजा, म्हणजे भाजी राजा असंच होतो. मग त्याला मधले पद असतात. मग त्याला काय, शाक प्रिय पार्थिवा, भाजी आवडणारा राजा असं ते घ्यावं लागतं. तसं रांगताने चरित्र केलं. रांगण्यापासून म्हणणे ते तर शब्द उपलक्षणाचं असतं. ते भगवंताचं चरित्र जन्माच्या पूर्वी, उदरात असतानाच्याही पूर्वी चरित्र सुरू होतं भगवंताचं. भगवंताचं चरित्र त्याच्याही पूर्वी सांगितलं जातं. असं चरित्र भगवंताचं आम्ही रांगतान गोधने राखताना चरित्र केलं. चरित्र केलं ते काय केलं तर चरित्र करत असताना भगवंतानी 2-3 गोष्टी केल्या. जे जे केलं त्याच्या धर्माची संस्थापना केली, जे जे केलं त्याच्या दुष्टाचा संहार केला, आणि जे जे केलं त्यात आपल्या भक्ताचं संरक्षण केलं. या 3 गोष्टी भगवंतानी प्रत्येक क्रियेत केल्या. प्रत्येक क्रियेत गाय राखत असताना हेच केलं, रांगत असताना हेच केलं, चोऱ्या करताना हेच केलं, गवळणीच्या खोडी करताना पण हेच केलं. प्रत्येक ठिकाणी धर्माची संस्थापना करावी याच रीतीने सगळं केलं. आणि म्हणून महाराज म्हणतात हे सोंग सारिले.
पुढं गोकुळामध्ये भगवंताचे 11 वर्ष आणि 56 दिवस गोकुळामध्ये भगवंताचं आयुष्य होतं. 11 वर्ष 56 दिवस म्हणजे 12 वर्ष काय पूर्ण झालेली नव्हती. आणि त्यामुळे भगवंताने ज्या ज्या क्रिया केल्या त्याला काय पाप लागत नव्हतं. कारण का 12 वर्षाच्या आत शास्त्र त्याला शासन करत नाही. 12 वर्षाच्या नंतर शास्त्र त्याला शिक्षा करत असतं. असं भगवंताचं आयुष्य हे सोंग सारले या रूपे. बालपणातलं हे सोंग इथं सारून टाकलं आणि पुढेही बहुतेक करणे आहे. मथुरा जिंकायची होती, कंसाला मारायचं होतं, तिथून नंतर हस्तिनापूरला जायचं होतं, पांडवांचं राज्य द्यायचं होतं, अनेक दुष्ट मारायचे होते, युद्ध करायचं होतं, द्वारकेमध्ये द्वारकेत नगरी स्थापन, समुद्रात नगरी स्थापन करायची होते, तिथं मोठं राज्य करायचं होतं, अनेक दुष्ट मारायचे होते. हे सोंग सारिले या रूपे आणले ते आणि पुढे हे बहुतेक करण्या सगळं एवढं केलं. हे सगळं चरित्र आहे भगवंताचं. म्हणून हे सोंग सारिले या रूपे अनंतीन पुढे हे बहुतेक करणे आहे. सगळं करणं काय? तुकाराम महाराज म्हणतात आहे धर्म संस्थापने आणि केला नारायणी आहे तुका म्हणे धर्म संस्थापन. भगवंताचं येणं, भगवंताचं जाणं, भगवंताचं जगणं, कोणला मारणं, कोणला जगवणं, कोण खेळ करणं, गवळणीच्या खोडी करणं, मुलांच्या बरोबर खेळणं, गायी चारणं, एकही क्षण एकही क्रिया वाया गेली नाही. प्रत्येक क्रियेमध्ये धर्माची संस्थापना. जसा एखादा सज्जन पुरुष असतो, साधू पुरुष असतो, प्रत्येक पावलामध्ये त्याचा धर्म तयार करतो, प्रत्येक शब्दामध्ये त्याचा धर्म तयार करतो. असं हे भगवंताचं हे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आणि भगवंताने त्याच्याच करता अवतार केला. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात मी धर्म संस्थापना करता येतो. आणि काय करतो म्हटले, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. मी स्वतः उत्पन्न होतो आणि मग धर्माची संस्थापना करतो. असं भगवंताचा प्रत्येक अवतार धर्माची संस्थापना करण्याकरता होतो. असो म्हणून या अभंगात महाराज म्हणतात असं चरित्र केलं, धर्माची स्थापना केली, हे सोंगीत सारलं आणि पुढे अनेक कामं केली. असा अभंग छोटा आहे, त्याचा थोडक्यात शब्दाचा अर्थ सांगितला. विठाल हो, आपला चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह 4 दिवसाचा. आजचा 4था दिवस आहे का 5वा आहे? 4था दिवस आहे. 3 दिवसाची कीर्तन, दत्त जयंतीचा कार्यक्रम. दत्त जयंतीचे उपवास केले होते का हाणल्या भाकरी रेटून? नाही, माझ्या पुढे नाही म्हणतात, तिकडे खाल्ले असते चोरून, मला तरी काय माहिती. आता उपास तापास तुम्ही करतात, महिला करतात, हे आमच्यासारखे हे माणसं नाही काही करीत. महिला करतात उपवास तापास, व्रत वैकल्य केले पाहिजे. सगळे पाप जळतात, आपले दोष जळून जातात व्रताने. जितकी शरीराची आटणी केली तितके आपले दोष जळून जातात. आणि म्हणून तो उत्सव असतात नाही. आणि म्हणून गेली 4 दिवस 3 दिवस पारायण वगैरे काय केलं नसेल ना? अरे दत्त गुरुचरित्राचं पारायण, वा 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 वा, छान मस्त. गुरुचरित्राचा पारायण. काकडा आता तुम्हाला किती मार्क देऊ, आपल्याला मार्क संपले. गुरुचरित्राचं पारायण केलं, काकडा केला, हरिपाठही होत होता, संध्याकाळचं कीर्तनही होत होतं. आणि कीर्तनाच्या नंतर काय होतं हे काही मला माहीत नाही. तुम्ही ज्या अर्थी हसले त्या अर्थी येतं. शेवाळी पाठाने वेद चांगली भरपूर आयोजित केली होती, कारण मला वाटतं आपल्या गावची खासियत आहे ती. भेटला काही कमी नाही, माणसाला कमी नाही, भोजनाला कमी नाही. उदार मनाची माणसं आहेत. काही मातीत गुण असतो, मातीत गुण असतो तो. भरपूर अन्नदान झाले या माझ्या डोळ्यासमोर. या पटांगणात भरपूर अन्नदान झालं. अन्नदानम महदानम आणि विद्यादानम ततःपरम. अन्नदानाचं खूप मोठं महत्व आहे. भरपूर अन्नदान झालं. असो असा तो 3 दिवसाचा झालेला कार्यक्रम. आजचा हा शेवटचा समारोपाचा काल्याचं कीर्तन दत्त महाराजांच्या या ठिकाणी जन्म उत्सवाचा कार्यक्रम आणि त्याचे आज सांगत आहे. काल्याचं कीर्तन संध्याकाळी घेतलं. काही अडचणी असतात, त्या काय आज लग्न होते काही. दुसरी गोष्ट सकाळी प्रत्येकाला इकडे पळायचं असतं एक. दुसरी गोष्ट संध्याकाळचं ते गुणाची खरखरक असते एक.
मग आता समाजाला जी गोष्ट सूट होईल तशी करावी. आणि त्यामुळे सगळ्यांनी ठरलं म्हणजे संध्याकाळी करायचं. आपल्याला काय संध्याकाळी करायचं, कारण सकाळी करायचं आपल्याला काय जेवणाला काय बसला का 2 भाकरी आणायचं झालं, त्याला काय सकाळी बसणं संध्याकाळी बस, त्याला काय असो भाग. पण छान झाला कार्यक्रम, मस्त असो. सगळे कीर्तनं चांगली झाली. आजचं काल्याचा कार्यक्रम आहे. आता कोणता अभंग घ्यावा, कोणता अभंग घ्यावा, कोणता मग काय करावं, कोणता घ्यावा. बरं चला कोणता तरी हा घ्यावा, तर तो का घेतला, आणि तो घ्यावा तर तो का घेतला. ती एक मोठी कीर्तन करायला मोठी पंचायत असते. हे सातपुत्यासारखे पुढे बसले असते ते मागच्या बाबांनी मागच्या वेळी हाच घेतला होता काय, आणि माझ्यावरच येऊन टेकत असेल. बाकीचे प्रत्येक वेळी तेच अभंग वाजित की प्रत्येक वेळी यांना देऊ देऊ यांना देऊ देऊ दुसरे वाजित तरी मला म्हणते मग आपण तोच घेतला काय. तसं नाही, माझे प्रत्येक वेळी वेगळे असते. पण असं येतं आता हा का घेतला, कोणताही घेतला तरी ऊसाची कांडी कोणतीही गोडच असते. सांगणारे त्याला काय, एक बाईच्या पुढे कोंडा जरी दिला तरी ती कोंड्याचा काय करते, भांडा करते. त्याला सुगरणबाई असली तर, पण जर का पाधानी असली तर ती मात्र मांड्याचा पण कोंडा करून टाकते. हा, त्याला काय आघ्यापेक्षा नाही. काय अभंग घेईल आणि काय सांगेल त्याचा काय भरोसाच नाही. त्याला जाऊ देतो, काय विषय नाही. काय मुद्दा काय सांगत होतो, एकूण आपल्या या आज काल्याची सांगता आहे. सांगतेचा कार्यक्रम कोणता अभंग घ्यावा घेतला. लोक म्हणतो रामाची सीता रावणाने चोरून नेली. बर, मग कुठं ठेवली म्हणली, अशोकवनातच का ठेवली. आता त्याच्यावर काही उत्तरच नाही. होती जागा म्हणून ठेवली, अशोकवनातच का ठेवली, तुला काय सांगू. आता धड मी तिथं नव्हतं भाऊ, इथं का ठेवली तिथं का ठेवली, का त्याच्यावर काय गदा, अशोकवनातच का ठेवली. अरे होती जागा म्हणून ठेवली किंवा तिथं ठेवली म्हणून ती राहिली. तसं आता एवढे पडलेत गाथे, त्यातला एक अभंग घेतला कोणता तरी, तो पांडुरंगाचं भगवंताचं वर्णन करतो, संतांचं भक्तीचं 3 गोष्टीच वर्णन करतो. तर असं आहे ते, कोणताही अभंग घेतला तर भगवंताचंच, काल्याचं म्हणा, गवळणी म्हणा, बाळकडीतला म्हणा, हे कीर्तनाला काल्याच कीर्तनाला चालतात. असो, आजचा अभंग हा चरित्रात्मक आहे. हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. तर भगवंतानी चरित्र केलं. तो चरित्र केल्याचा अर्थ काय, चरित्र कोणाचंही होतं का, चरित्र कोणाचंही होत नाही. चरित्र भगवंताचं होतं, चरित्र संतांचं होत असतं. चारित्र्या चरित्रम भोत, ज्याचं चरित्र वाचलं ऐकलं असताना आपल्याला पुण्य प्राप्त होतं त्याला चरित्र म्हणतात. चारित्र्या चरित्रम भोत, चारित्र्यामुळे चरित्र होत, केल्यामुळे चरित्र होत नसतं, चारित्र्यामुळे चरित्र होत असतं माणसाचं. असं आहे. आपल्या देशामध्ये मुकुटाची पूजा नसते, लंगोटीची पूजा असते. त्यागाची, समाजात त्यागाला महत्व असतं. 2 भाऊ असले ना, तक्रारी झाले का तो एक काय म्हणतो, तक्रार करू नका दादा, तुला हे पाहिजे, तुला हे घेऊन, माझी काय तक्रार नाही. लोक कोणला मानतात ते, तुला घेऊ, मला काही तक्रार नाही. त्यागाला फार महत्व असतं. दोन्ही जाव असल्याने भांडायला लागलं, तुला एवढं घेतलं मला एवढं, थोरली काय म्हणते, बाई तर तुला घेऊन टाक, मला काय नाही, मला राहते. गुणवर्णन कोणाचं करतात माणसं, त्यागाचं वर्णन करतात. म्हणून आपल्या या वैदिक संप्रदायामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये त्यागाला फार मोठं महत्व असतं. आणि म्हणून त्यागाने चरित्र तयार होतं, आचरणाने चरित्र तयार होतं, भक्तीने चरित्र तयार होतं, ज्ञानाने चरित्र तयार होतं. ज्ञानाचं भक्तीचं थोडं मागं ठेवा, पण आचाराने, आचार प्रथमो धर्म, ज्याचा आचार असतो त्याला आचरण असं म्हणतात. आचरिते आचार, हा सदाचार असतो त्याला आचार असं म्हणतात. आणि त्यातून चरित्र होतं. मग कोणाचं होतं, चरित्र देवाचं होतं, चरित्र संतांचं होतं, देशभक्तांचा इतिहास होतो, देवांचं पुराण होतं. आपलं काय होतं हे आपण आपलं ठरवायचं. किती सांगितले, संतांचं चरित्र होतं, भगवंताचं चरित्र होतं, या देशभक्तांचा ज्याने आपल्या देशाकरता प्राणाचं बलिदान दिलं त्यांचा इतिहास होतो. आणि इंद्रादिक चंद्रादिक देवांचं पुराण तयार होत असतं. देवांचं होतं पुराण, देशभक्ताचं होतं इतिहास, भगवंताचं होतं चरित्र, संतांचं होतं चरित्र. आपलं काय होतं, आपलं चरित्र होतं का, मग नाही. इतिहास होतो का, इतिहासही नाही होता आपलं. मग आपलं पुराण होतं का, आपली झाली तर आमटी होती, पुराण नाही व्हायचा. आपली आमटी होती, वरून खाल्लं का आग, खालून गेली तरी आगच.
आपली आग दुसऱ्याची आग. आपली कहाणी होत असते, कहाणी जीवाची असते कहाणी. आणि ती कहाणी काय करते, बाजरीत कहाणी असते, ज्वारीत कहाणी असते. आता लोकांना ती कहाणी पण नसन कळत, मला वाटतं कहाणी पण नाही राहिली पाहायला. त्या कहाणीला हात लावला का हात काळा, आणि चुकून तोंडाला लागलं का याला म्हणतात कहाणी. कहाणी म्हणजे त्या अलीकडे शुक्रवारच्या कहाण्या, मंगळवारच्या कहाण्या कोणी लिहिल्यात आणि कोणी वाचायला काढल्यात आणि कोण ते व्रत निर्माण करतात. एका बाईला होता उभा मंगळवार. एकीने पिपाणी व्रत केलं आणि एकाने उभं मंगळवार केला. ती पंढरपूरच्या तिकडं फार गमती आहेत त्या. मग ते उभं मंगळवार केला आणि पिपाणी व्रत केलं. पिपाणी जर दुसऱ्याने पाणी पी म्हणलं तर प्यायचं. आता ते मंगळवार आला, आता त्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिला त्या तिला वाटलं हिचं काय रोज प्रत्येक मंगळवारी डोक्याला कोटाना. ती सकाळपासून इकडं तिला कोणी पाणी पीस नाही म्हणलं. फार 5 वाजले, आडी पडली, उन्हाळ्याचे दिवस. तिला कोणी पाणी पी नाही म्हणलं. शेवटी गेली ती एका कॉलनी, त्या महिलांनी ठरवते दुसरंच काय, साहेब गेले का, स्वयंपाक झाला का, मुलं शाळेत गेले का, दुसरंच काही म्हणायचं. तरी ते विषय शब्दच नाही घेत. अशी ताण आली, फार आडी पडायची वेळ आली त्याची. आणि मग ते हांड्याजवळ गेली, ते हात लावायचे. तुम्ही पाणी प्यायचं का, ढोसणं म्हणले तुला काय कोण नको म्हणते. त्याला काय अर्थ आहे का, त्याला काय. एका बाईनी हो मंगळवार केला, हो म्हणजे सगळं उभ्यानी करायचं. स्वयंपाक उभ्यानी करायचा, जेवण उभ्यानी करायचं, उभ्या. पुढचं मग नका विचारून द्या. कोणत्याही चरित्राला, कहाणीला शास्त्र असावं लागतं. मनाने का करावं, त्याचं काय आपल्याला फल मिळत नाही ना. आणि त्यामुळे चरित्र असतं देवाचं, त्या भगवंताचं चरित्र असं असतं. त्याला रामरक्षेमध्ये असं चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातक नाशनम. भगवंताचं चरित्र एक एक अक्षर वर्णन केलं आणि एक एक अक्षर ऐकलं तर त्यातून पापाची निवृत्ती, त्यात सामर्थ्यच त्या असतं. त्यात जसं अग्नीत सामर्थ्य असतं, स्पर्श होतात चटका देत, तसं भगवंताचं चरित्र नामस्मरण श्रवण करतात, बोलतात, त्या ठिकाणी पापाची निवृत्ती होते. त्यात ते सामर्थ्य असतं. आणि म्हणून चरित्र भगवंताचंच होत असतं. कितीतरी वर्ण चरितम रघुनाथस्य, भगवंताचं चित्र. रामचरित मानस काय, भगवंत चरित्रच आहे. भागवत म्हणजे काय, हे गोपाल कृष्णाचं चरित्रच आहे. रामायण हे प्रभू रामचंद्राचं चरित्रच आहे. असं म्हणजे महाभारत हे भगवान गोपाल कृष्णाचं चरित्रच आहे. आणि म्हणून चरित्र हे खूप महत्वाचं असतं असं म्हणलंय. तुकाराम महाराज म्हणतात, राखिले सौंगडे सहित गायी. काय पाठीमाग चरित्र, गायीन ते दिळा आला का तू, बर बर. गायीन ते दिळा चरित्र पवाडे, गायीन ते लीळा चरित्र पवाडे, गायीन ते लीळा चरित्र पवाडे. राखीले सौंगडे सहित गाये, राखीले सौंदर्य सहित गाये, चरित्र पवाडे, चरित्र पवाडे, चरित्र पवाडे, चरित्र पवाडे. बोला राखीले सौंदर्य सहित गाये,
गायन ते लीळा चरित्र पवाडे आणि राखिले सौंगडे सहित गाये. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं चरित्र गावं, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. म्हणजे भगवंताचं चरित्र उच्चार केला तर दोषाची निवृत्ती होते. असं मुद्दा काय आहे? चरित्र हे भगवंताचं होतं आणि ते चरित्र इतरांचं चरित्र होत नाही, चरित्र भगवंताचं होतं. एका राजाने असं ठरवलं, तो म्हणला आपलं पण चरित्र झालं पाहिजे. का? मी एवढा पैशावाला आहे, आपल्या पैशाचा काय उपयोग, मी राजा आहे. प्रधानजीला सांगितलं, हे बघा आपलं चरित्र झालं पाहिजे. बर बर, प्रधानजी हुशार असतात. आता राजे असेच होतात, टक्काशेर भाज्या आणि टक्काशेर खाजा. त्याला बेबुद राजा, अंधेरी नगरी बेबुद राजा आणि टक्काशेर भाज्या टक्काशेर खाजा. राजाची गोष्ट अशीच असते. प्रधानजी म्हणले चालेल म्हणले महाराज, चरित्र लिहायचं, पण कोणतं चरित्र लिहायचं तुमचं? म्हणले आपलं रामाचं चरित्र, रामायण लिहिलं. रामाचं चरित्र जसं जसं रामायण झालं ना, मग तसं आपलं रामायण करायचं म्हटले. बर म्हणले चालेल, रामायण करू. हा, एका भटजीला बोलवलं. त्या भटजी म्हणले महाराज त्याला खर्च येतो किती? ते 1,00,000 रुपये येईल म्हणले. दिले 50,000. त्या भटजी सांगले 50,000 घेऊन जा आणि चरित्र लिही. म्हणलं राजाचं रामायण कसं काय लिहू? तुला काय करायचं, पैसे नाही, तुला काय काय जाय तू. आधी म्हणलं त्याचं काही कमी झालं, ते राजा बिंटू का असतो टाकीन मला कापून. मी तुला काय करायचं, तू पैसे घेऊन जाय, मजा कर तिकडं, मग मी पाहतो म्हणजे. नंतर गेला भटजी. भटजीच्या जेव्हा धाकच, अरे राजा कधी मला बोललं कधी रामचे चरित्र. तर मी ते एक अक्षर नाही लिहिलं. त्या प्रधानाने सांगतो एक अक्षर लिहू नको तू, फक्त तुझ्याकडे राहू दे म्हणले. 2 महिने 3 महिने 4 महिने झाले. प्रधानजी आपलं चरित्र कुठपर्यंत आलंय? अर्ध्यात आलंय. थांबलं का? अजून पैसे पाहिजे. बर, पैसे आलंय कुठपर्यंत म्हणले? 85पर्यंत आलंय म्हटले. आता बर, मग अडचण काय म्हणले? ते रामाची सीता रावणानं चोरून नेली, तुमची बायको चोरून न्यायला मी बराच प्रयत्न करतो, पण ती काही कोणी उचलायला तयार नाही. तुमची बायको कोणी उचलायला तयार होईना, रावण काय मिळायला तयार नाही. तरी एवढ्या 1-2 दिवसात तुमची बायको चोरून येतो. मग तिथून म्हणले ती बायको चोर, आपल्याला नको म्हणले, आपल्याला रामायण नको, आपला महाभारतली. आता प्रधानजी चॅप्टर होता, परत म्हणला तो रामायण एवढंच म्हणले, महाभारत एवढा असतो म्हणले. आणि त्याला अजून 2 लाख लागले. भाई अजून 2.5 लाख घे, पण याचे पहिले 50 आणि यावे अजून 1 लाख, आणि आपलं महाभारत लिहायचं. त्या भटजी म्हणले घे 1 लाख जा. तुला पहिले हे काही अक्षर नाही लिहिलंय, तू काय काय नीट तू इथून मी नाही तर तुला काय करायचं. भटजीला वाटलं की आता घ्या हात धुवून, काय असं तर काय. आता घेतले 1 लाख रुपये. गेला भटजी, काय भलते चमाचम खाल्ले तरी तूप पोळ्या लाल भोबूक गाल झाले त्याचे, पण धाक वाटायचे राजाचं काय होतं आणि काय नाही, काय नाही. 1 महिना 2 महिने 3 महिने 4 महिने झाले. आणि झाल्यानंतर राजाच्या डोक्यात आलं, हे अरे आपलं महाभारत कुठपर्यंत झालं? अर्ध्यात आलंय. अडकलंय कशात म्हणले? सगळं तयार झालंय म्हणले. एक अडचण तयार झाली. काय म्हणले? त्या द्रौपदीला 5 नवरे होते. मी तुमच्या बायकोला 4 नवरे शोधित. तुमच्या बायकोला 4 नवरे शोधितोय, पण ते कोणी तयारच होईना, तर मी तरी काय करू. पण चाललंय म्हणले. आता एक तयार झालं, अजून फक्त आता काय 3च राहिले म्हणले. म्हणले ते महाभारत अजिबात नेऊ नको म्हणजे माझं. अरे भल्या माणसा, मग आता माणसाचं कुठं रामायण महाभारत होतं का? ते भगवंताचं चरित्र होतं. चरित्र भगवंताचं होतं, चरित्र संतांचं होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी ते हे प्राण प्रवते आवडते मज निरोते, आणि जे भक्त चरित्र ते प्रशंसते. संतांचं चरित्र आणि भगवंताचं चरित्र असं त्याचं वर्णन करावं, असं तो भाग. आणि म्हणून भगवंताचं चरित्र तुकाराम महाराज हे दशे चरित्र केले नारायणे. कोणत्या दशेत चरित्र केलं भगवंताने? प्रत्येक दशेमध्ये केलं. आणि कुठून सांगू तुम्हाला, कुठूनही सांगितलं तर ते कमीच पडत. गोकुळातलं गाय वळायचं सांगितलं तरी ते 2 तास सांगूनही 1% होत. रांगायचं सांगितलं ते पण 1% होत. आणि रांगायच्या आधी सांगितलं तर ते पण होत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं, सुगरणबाई असली, ड्रायव्हर चांगला असणारा, खड्ड्याची गाडी असणार, यायला वेळेवरच गाडी गेली पाहिजे. असं कुठून सांगू. आजचं कीर्तन स्पेशल तुमच्या करताय, कारण चरित्राचा अभंग आला आणि तुम्हाला प्रत्येक वेळी यांना वेदांत सांगत बसतो. बिचारे तशा चरित्र सांगायचे होतून राहतात. आता तुम्हाला चरित्र सांगणारे आज कुठून सांगू चरित्र.
ज्या कालामध्ये भगवंताचा अवतार होण्याच्या पूर्वी काय झालं होतं, अधर्म माताला, धर्म बुडाला, राहिले यज्ञ, हा राहिले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, पूर्ण धर्म बुडून टाकला, अधर्माचा सुळसुळाट झाला. आणि अशा काळी भगवंताचा अवतार घेतला जातो. आणि मग आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसे, तळमळ मानसे करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. अशी आकाशवाणी झाली. आणि मग आता तो मोठा इतिहास पुढे सगळा जन्म सांगू. आकाशवाणी झाली, सगळी गायी पृथ्वी वगैरे तर भगवंताकडे गेली, अवतार घ्यायचं तयार झाले. भगवंताचा अवतार घेण्याकरता भगवान सिद्ध झाले. पण आता बाई असल्याशिवाय काही संसार करता येत नाही. ही तर गोष्ट खरी आहे का नाही? अहो ही खरी आहे का नाही सातपुते? मग मुंडकं तर आलो का काय तुम्हाला? एवढं काय बायकोला घाबरत आलं की तुम्हाला? संसार करायचा म्हटलं तर श्री हाती धरिता देख, वाढी प्रपंचाचे दुःख. मग ते अवश्य घर पाहिजे त्याला. तसं प्रपंच करायचं, एवढा जगाचा राडा उभा करायचा, तो त्याला अविद्या पाहिजे. आणि मग त्या अविद्येला वर्णन केलं, बाई तू ये म्हटली, आता तुझ्याशिवाय काय हे जमणार नाही. ती अविद्या म्हणली, प्रत्येक वेळी मी तुमच्या बरोबर यायला मोकळे नाही, ते आपल्याला नाही जमायचं. का? तुम्ही आपलं येतात, तुम्ही अवतार घेतात, तुमचे लोक वाह वाह करतात, तुम्हाला देव देव म्हणतात, आम्हाला तुडू तुडू घेतात. प्रत्येक वेळी बाईने कोर माग राहायचं. आता काल गेला म्हणजे बाईने माग राहायचा, बाईला पुढे घ्या, बाईला पुढे घ्या, बाईला पुढे आले पाहिजे म्हटले. ते मग बर बर, आधी तुला मान देतो म्हणले. काय मान देतो? काय नाही म्हणले, तू ये म्हणले, मग तुला जे पाहिजे ते. मग आविद काय करू, काय नको करू. इथं आल्यानंतर फक्त यशोदेच्या पोटी जन्म घ्यायचा आणि मी सांगेल तसं करायचं. ठरल्याप्रमाणे महामाया आली, भगवंताचा अवतार झाला. आणि अवतार झाल्यानंतर सातवा गर्भ काय मायेने काढला आणि रोहिणीच्या उदरात नेऊन घातला. आणि यशोदेला त्या ठिकाणी मुलगी जन्माला, अविद्या अशी जन्माला आली. आणि आल्यानंतर भगवंताचा अवतार झाला. इथून चरित्र सुरू झालं भगवंताचं. या काळात भगवान देवकीच्या गर्भा येईल भगवान, भक्त रक्षील ब्राह्मण गायी भक्त. भगवान उदरात आले, भागवतात मोठं वर्णन केले. देवकीचे सगळे काय म्हणतो, तिच्या अंगाचा प्रकाश पडला, सुगंध सुटला. पण एक पाठीमागे एवढं काही झालं, पण त्या कंसाने त्या वसुदेव देवकीला जेलमध्ये टाकलं होतं. कारण का, त्याच्या पाठीमागचा इतिहास असा आहे, कंस मोठा हौशी होता, त्याची चुलत बहीण होती देवकी. आणि चुलत बहिणीला त्या लग्नात देतात, भागवतात वर्णन केलंय, 18 हत्ती, 200 दाशी, 18 हत्ती, एवढे घोडे, एवढं सोनं, एवढा रथ, एवढे घोडे. आणि हे सगळं रथ, आणि तो रथ चालवायला बसला. आणि बिचारा रथ चालवत असताना आणि मग वसुदेव देवकी पाठीमागे बसली होते, नवरदेव नवरी, आणि कंस रथ चालवत होता. आता कोणलाही बी आता एवढं पहिल्यापासून लग्नाचा डामडोल, तिथं राजेच होते ते. आणि मग तेवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळ, काय आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरोसा, माने हा भरोसा बोलण्याचा. 8वा जो पुत्र वधील तुझशी, हिच्या पोटी 8वा पुत्र जन्माला येणार आहे, तुला तो ठार करणार आहे, अशी आकाशाची वाणी झाली. तो कंसच होता. तो उच्चले दोन्ही का दिले जेलमध्ये टाकून. आता जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना 1-2 मुलं झाली. पहिला मुलगा झाला, भेटला नारद म्हणला, अरे कंसा, याचा काय भरोसा आहे, देवले लबाड असते, ती युकून मोजायची, युकून मोजते म्हणले ते. मग ह्यो पहिला 8वा झालं, मग काय करायचं, 1, 2, 3, तिकून 8 ती सुरुवात केली युकून मोजायची, 1, 2, 3, हेच पहिला 8वा असायला बसलाय. टाक मारून 1 मारलं, 2 मारले, 3 मारले, 6 मारले, 6ही मारी तर दुराचारी, 6 मारून टाकली. आणि 7वा गर्भ रोहिणी उदरात नेला. आणि 8वे भगवान गोपाल कृष्ण अवतीर्ण झाले. आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्या काळात महाराज देवकीचे आता जेलखान्यामध्ये होते ते. आणि मग देवकी इतकी शोक करायला लागली, देवा आता काय करू, अरे या दुष्टाने माझे 6 मारले, तू आता आलास, तुला पण ठार मारून टाकेल, आता काय करू.
भगवान अवतीर्ण झाले अष्टभुज मूर्ती, म्हणजे काय 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची जन्माला आली. मग काय होतं, शंख चक्र गदा सगळे आयुध पितांबर नेसलेले असे भगवान देवकीच्या पुढे अवतीर्ण झाले. मग देवकी म्हणली, अरे काय हे, लोक म्हणते तुला भूत झालं का काय, लोक मानते का हे. ते मग तू बारीक होय म्हटले, झालं बारीक, बस काय म्हणे, अजून बारीक होय, बस का म्हणे, अजून बारीक होय, अजून बारीक, अजून एवढा एवढा झाला. आणि हे सोंग काय तुझे शंख चक्रण गदान, लोक काय म्हणते, कोणाचं उचलून आणलं म्हणते ना मला ते, बर ते गायब केले. आणि पितांबर काय, तू उघडा नागडा झाला पाहिजे, मांडीवर हागला पाहिजे, मुतला पाहिजे, त्याशिवाय मला आनंद. लोक कस काय मला तुझा मुलगा. ठरल्याप्रमाणे भगवान सगळे उघडे नागडे झाले, बारीक एवढे झाले, रडायला लागले. आता देवकीचे डोळे उघडले. आता आता याला कुठं ठेवायचं, आता कुठं ठेवायचं म्हटल्याच्या नंतर मग देवकीला वाटलं आता काही खरं नाही. आणि मग देवकी शोक करायला लागली. शोक करायला लागल्याच्या नंतर मग असं काल धरत असताना भगवान म्हणले, चिंता करू नको, मी सगळी माझी व्यवस्था. अरे हो, सगळी व्यवस्था केली, पण या जेलमधून बाहेर जायचं कसं ते पण चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था केली, मला इथून उचल आणि नंदबाबाच्या घरी घ्यायचं कसं काय, ती व्यवस्था केली. आता तो मोठा विषय, भगवंतान त्या वसुदेवाने त्याला टोपलीत घातलं. देवकी खूप शोक करत होती. आता एवढं मोठं गोंडस भगवान प्रत्यक्ष तो आनंदाचा कंद असणारा वसुदेवाने डोक्यावर घेतल्याबरोबर महाराज देवकी मोठमोठ्याने रडायला लागली. आणि मग भगवंताचा तू चिंता नको, मी माझी व्यवस्था केली, तुम्हाला काही त्रास होणार नाही. भगवान म्हटले, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदनी गोपुराला, मदनी गोपुराला, मदनी गोपुराला, आनंदाच्या घराला, आनंदाच्या घराला, मदनी गोपुराला, मदनी गोपुराला, मदनी गोपुराला. माया उपजली तेथे हेवी मागिते, धनसे असे रक्षपाळ येण्या मोहिले सकाळ. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनी गोपुराला, मदनी गोपुराला, मदनी गोपुराला. आई शोक करू नको, मी सगळी व्यवस्था केली आहे. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे. तू म्हणशील रक्षपाळ, तिची चिंता करू म्हणशील रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. भगवंताने अशी माया टाकली, डर घोरायला, राक्षसच होते ते, असे पडले महाराज, काही कोणाला कळणं. आपोआप बंधन गळले, सगळे अभंग आहेत, बंधन गळले. वसुदेव बाहेर निघाले, रिमझिम पाऊस यायला लागला. नंतर शेषा आला, वरून फडी धरली, पाऊस भेटीला आला होता. कार्यक्रमात पाऊस आला का शुभ शकून असतात. हा आलं, यमुना दुथडी भरून चालली फुल, आता जायचं कस काय पलीकडं. वसुदेवाला डोक्यावर भगवान काही भीती नाही, उतरले पाण्यात, कमरा इतकंच पाणी होतं, यमुनेत चालले. यमुना वरवर 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 पार नाकापर्यंत आली. आता भगवंताला वाटलं बापाच्या नाका तोंडात पाणी जाते, आणि हे गदडी तर वरवरच चालली. मग तिला म्हणलं का तुला काय अक्कल बिक्कल आहे का, सासरा बिसरा काय पदर बिदर, सासऱ्याच्या पार नाकात घुसायला लागली तू, म्हणजे तुला काय काही मान मर्यादा आहे का नाही तुला काय. ते सगळं खरंय म्हटले, एवढा चान्स मी, एवढी संधी का सोडू, कोणती, असे चरण मला परत मिळणार नाहीत. कालिंदी ही भगवंताची पत्नी आहे. आणि मग भगवंताचं दर्शन, भगवंता म्हटलं हे काहीतरी घोटाळा होईल. मग पोर चढला आचेट, त्याशी लाविला अंगूठ, भगवंतानी बाहेर काढला, तिला अंगठा लावला, खरं खरं खाली उतरली. वसुदेव गेल्यानंतर यशोदा बाळंत झाली होती. आणि काय झालं होतं,
काय लिंगंतत अवबुद्धम, काही कळत नव्हतं, इतकी बेशुद्ध होऊन पडली होती. तुम्हाला बाळंत झाल्यात नंतर बाई सगळं गाव जाग करतील, बेशुद्ध कस काय? याला गुढ चरित्र म्हणतात. भगवान गोपाल कृष्ण चरित्र न कळणं न सुटणं, भल्या भल्याला कळत नाही, ते भल्या भल्याला त्या गुढ गोष्टी कळत नाहीत, म्हणून त्याचं नावच वाकडं. तंगडं वाकडं, नाव वाकडं, चरित्र वाकडं. ज्याचं काहीच नीट नाही त्याला कृष्ण चरित्र म्हणतात, आणि ज्याचं कधीच काही वाकडं नाही त्याला रामचरित्र म्हणतात. विठाल 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 सरळ जीवन जगायचं असेल, प्रपंच चांगला करायचा असेल, त्यांनी रामाचं चरित्र डोळ्यापुढे ठेवायचं. बस आनंदाने जीवन जगायचं. आणि ज्याला चांगलं मरायचं असेल त्याने कृष्णाचं चरित्र डोळ्यापुढे ठेवायचं. आणि ज्याला चांगलं भांडण करायचं असेल, चांगलं जीवन जगण्याकरता काय करायचं? रामायण वाचायचं. आणि चांगलं मृत्यू मरण याच्या करता काय वाचायचं? राजा परीक्षितीचा भागवत वाचायचा. आणि चांगल्या मारामारी भांडण करायचं असलं तर काय वाचायचं? महाभारत वाचायचं. महाभारतात सगळ्या भांडण मारामाऱ्याच. आपल्याला वाचायची गरज नाही, आपल्याकडे तर पाठांतरच आपल्या ते. कोणत्या घरात आता काय बोलायचं काही काम नाही. जाऊ द्या, कशा करता सांगितलं ते. यशोदा बाळंत झाली होती, पण तिला काही कळत नव्हतं. म्हणजे त्या मायेने मोहित केलं होतं. वसुदेव गेले, भगवंताला खाली ठेवलं, ती अविद्या घेतले, पाठीमागे आली आतमध्ये गेल्या बरोबर सगळे बंधनं लागले, राक्षस सुटले. आता ती बाई म्हटल्याच्या नंतर पाठीभर भजे तळे ना साहेब, हास नाही होश नाही. पण जर का एखादी कुरडईकडे टाकली 10-12 घराच्या माणसाला आमंत्रण देऊन मोकळे. बर तिचं रुबाब असं आहे, भजे खाली एवढे, एकटी बिचारी ताटवर त्यांच्या बोकडी जाऊन बसले, सगळं पार झाकून बिकून खायला लागली. ती गप खाता खाता पण लोकांच्या तोंडात अजून दुसऱ्याला त्रास करणार. मग सांगा, ती कुरडई जर तळताना आवाज करते, खाताना आवाज करते, मग आता ती जेलमध्ये गेल्यानंतर ते काय गप बसणार आहे का ते? आता जेव्हा टिहा टिहा मिहा, आता बाईच म्हटल्यानंतर जन्मसिद्ध हक्क आहे तोंडाचा. आजकाल पहा तुम्ही, एक दिवस एकाला विचारते, अरे टीव्हीत बाया काऊन येत सगळ्या बातम्या द्यायला? आमची बहीण तिनं इतकं सुंदर उत्तर दिलं. अडाणी बाई ती. तिने काय म्हणली होती? म्हणजे अण्णा, त्या बाईच्या तोंडात गोडवा असतो, अडाणी, आणि दुसरी गोष्ट त्याची वाणी फार चपल असते म्हणे, त्यामुळे ठेवले असते म्हणजे बाया बातम्या द्या. तर मला पटलं तिचं ते, खरंच पटलं मला ते. वाणी तर गोडवा असता. किशोर महाराजांचे नेमकं गदा आणणार तुम्हाला सांगतो. हा गडी कमी हे खडे खालमानी गावात आणि असे कठीण असते तुम्हाला सांगतो. एका ठोक्यातच काम बो सगळं. ते म्हणतो त्याच्यामुळेच माणस बायांची कीर्तन ठेवतात. खरी गोष्ट ती, भगवंतांना गोडवा दिला ना त्या वाणीत. अरे त्या हातात पण गोडवा आहे, वाणीत पण गोडवा आहे. तुम्ही किती स्वयंपाक करा, जोपर्यंत तिच्या हातातून तो विषय निघाला तर लांब जाईल तो. तिच्या हातातला गोडवा आणि तिच्या हाताने हात फिरवलेला, घरातला असेल, भाकरीचा असेल, डोक्यावरून प्रेमाचा असेल, किती प्रेम करा तुम्ही, पण बायकोनी केलं प्रेम त्याची सर येत नाही. आणि तिनं किती प्रेम केलं तर आईच्या शेवटी आई तरी बाईच आणि बायको तरी बाईच. आणि ह्या दोघींची सर भरून काढते एखादी खास जन्माला आलेली मुलगी. विठाल विठाल बाया हो, सगळे अभंग लिहिलेत, गवळणी लिहिल्यात. तुम्हाला माग पण सांगितलं, परमार्थ करण्याकरता माणसाला बाई व्हावं लागतं, तेव्हा त्याला परमार्थ करता येतो. बाई व्हावं लागतं याचा अर्थ जेव्हा ते अंतकरण मृदू स्त्रीचं होतं, रूप पाहता लोचनी बाईचं. सगळ्या गवळणी काय आहेत? सगळ्या गवळणी अशा आहेत. सगळ्या संतांनी गवळणीला डोकर घेतलं. जोपर्यंत स्त्रीचं अंतकरण जसं लोण्याच्या गोळ्यासारखं एका मिनिटात पगळण, तिला सांभाळावं का लागतं? ती कुठं पगळण आणि कोणाला प्रसन्न होईल याचा भरोसाच नाही तुम्हाला सांगतो. मग तिला खोटं नाही, खूप सांभाळण. गुळासारखी गोष्ट असते, ताबडतोब पगळून जाते, कारण त्या अंतकरणाची ठेवणच तशी.
आणि मग पघळलेल्या त्याचं हे असताना लाकासा पघळला का त्याला कुणीकडे वळल्या जात. तसं स्त्रीचं अंतकरण इतकं मृदू, एका मिनिटात रडणार आणि इतकं मृदू अंतकरणातच भगवंताचं प्रेम तयार होत असतं, तिकडं वास करत असत. आता आपले अंतकरण दगड घातले, दगड चिमटते बाबा, आपल्याला काय व्हायला. असे दगड पण फुटायला बसलीत पण आपल्यावर काही परिणाम होत नाही. असं काय माणसं तर असे खुशाल माणसं मिळतील, असे टका 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 पाहते त्याच्याकडे, त्याला काय होत नाही. त्या बिचारी भाग्यवानी, त्याचं जाऊ द्या काय कशा करता सांगितलं ते कोणाच ठाऊक. काय पंक्ती होसर बसायचं, मग दुसरं काय करायचं. याच्याकरता सांगितलं बाईची वाणी चपल असते, बाईचा आवाज तलका असतो, तिच्याकडे सगळं जास्त असतं. पुरुषांपेक्षा त्याच्याकडे चौपट शक्ती जास्त असते, तिला थकवा नसतो कधी, चौपट शक्ती जास्त असते. माणसापेक्षा तिला बोलायला पण चौपट वेग असतो, ती शक्ती पण ती चौपट वापरीत असते. भाषा सगळं अधिक दिले भगवंताने तुमच्याकडे, तुम्ही भाग्यवान आहात. पांडुरंग आपल्या वेळी पुढच्या वेळी मला बाई कर, काय हरकत नाही. विठाल विठाल आतमध्ये गेल्यावरती रडायला लागले होते सगळे. ताते रक्षपाल जागे झाले आणि बस गेले, कंसाकडे गेले. म्हणले देवकी बाळण झाली, त्याला त्या आठवा मुलगा झाला. कंसाने विचार जसा आला तसाच महाराज त्या मुलीची पाय धरले, भटकन ओढली. तिथं देवकीने एवढा शोक केला, महाराज पाय धरले, दादा अरे ही शेवटची, अरे मुलगा नाही, अरे मुलगी, तुला मारणार नाही, तुला देईल, तुला सून देईल. खूप देवकीने गयावया केल्या, अरे तू माझे 6 मारलेस, मी तुला काही म्हटले नाही, ते मुलं होते, पण आता ही मुलगी तुला मारणार नाही, मी तुझ्याच ताब्यात देईल, मी तुला सून देईल, मी दुनियात. पण त्याने ऐकलं नाही, हिसकून टाकली देवकी. मुलगी गेली ना, असा घराघरात फिरवणार, खडको आपटायची. तर आपटल्याच्या नंतर आपटायची म्हणजे हातातून सुटली, आकाशात गेली. आकाशात गेल्याबरोबर ती गर्जना केली तिने, अरे कंसा मला काय मानतोस, मला मारून तुला काय, माझ्या बाईच्या काय नादी लागला, बाईच्या नादी लागून कोणाचं पोट भरलंय का, बाईच्या नादी लागून कोणाचं बरं झालंय का सातपुते, अरे बाईच्या नादी लागून कोणाचं बरं झालंय का. मग हे तू केव्हा नाही म्हणतो, तू केव्हा नाही म्हणतो तू, बाईच्या नादी लागून कोणाचं बरं झालंय. त्या महामायाने सांगितलं, माझ्या काय नादी लागला तू, तुझ लागे वधे उपजला, लागे वधी उपजला माझा धी. वर गेली, तिचं दुर्गा रूप झालं, आणि झाली किती झाली ती 8 रूपांनी, अष्टभुजा आणि 8 रूपांनी. मूळ तिचे रूप 8 आहेत. एक मुख्य रूप आजही पाकिस्तानामध्ये, त्या गावाचं नाव मला विसरलं मी ते, असे तिचे मूळ रूप आहेत. आणि भगवंताने त्याच वेळी तिला वचन दिलं होतं, बाई तू ये, पहिली पूजा तुझी होईल, पहिला मान तुला मिळेल, तुझे भक्त सगळे श्रीमंत होतील. आजही देवीचे मंदिर टकाटक आणि देवीचे भक्त चमाचम. असंही आमचे पांडुरंगाचे भक्त काय धोत्रम न पात्रम ताटीम न माटी अनुभा वाळवंटी, बस काही ना माग ना पुढं. मग ते भगवंताचा आशीर्वाद आहे तिला, आणि म्हणून तेव्हापासून तिला असं तुझी आधी पूजा होईल. म्हणून आपल्याकडे महिलाची पूजा होत असते. कन्या असते लहान, कन्या भोजन घालतात, तेवढी कोणाची पूजा होते, महिलाची पूजा होते, त्याची पुढे पूजा होते. आणि कुठं सुवासिन जेवायला, कुठं म्हसोबाची पूजा होती का, तुम्हाला कोण जेवायला बोलवते का, नाही. सुवासनीची पूजा होते. आणि सुवासनीची पूजा झाल्यानंतर साखरपुडा होतो. मग साखरपुड्यामध्ये या ठोंब्याची पूजा करते का, त्या मुलीची 1 तास पूजा चालते तिची.
होती का नाही? म्हणजे सुहासनीला पूजा तिची, कन्या असते त्यावेळी पूजा तिची, साखरपुड्यामध्ये पूजा तिची असते. आणि साखरपुड्यानंतर लग्नामध्ये सुद्धा लाजा होम वगैरे असतं. तिला याच्या दुप्पट चौपट तिची पूजा मानपान असते, तिची मंत्र तिचेच असते सगळे ते. म्हणजे तिची तिथं पण पूजा होते. आणि लग्न झाल्याच्या नंतर जर पांडुरंगाचा आशीर्वाद तिला मिळाला आणि जर गरोदर राहिली आणि कुटुंब जर चांगलं विचार हौशी असलं ना, तर मग काय विचारता महाराज. त्या सासरं तिचं किंवा माहेर तिचं लय हौशी असावं. मग तिच्या गळ्यात मोठी मोठी हार, तिला डोळे होतात, मग दंडात हार, इथं हार, गळ्यात हार, डोक्यावरती फुलाचा टोप घातलेला असतो, पाळणा बांधलेला असतो. तिला लोक झोके देतात, गाणे म्हणतात, जेवण केलं असतं. नवरा त्या कोपऱ्यात बसला असतो, असा बिटी बिटी पाहतो रे. त्याला लय वाईट वाटतं, देवा कुठं पाप केलं, आपली कोणी पूजा करीना, आपल्याला कोणी झोके द्यायना. आणि मग बिचारी माहेरला गेली आणि माहेरून मुलगा झाला. आणि मग काय रुबा विचारता, जर आल्यानंतर आणि लग्नातून लग्न घरात येते त्यावेळी ती माप बी पलटून याचं तांदूळ बिंदूळ तिचे पूजा केल्याशिवाय तिला हात घेत नाही तिला. आणि लग्न मुलगा झाल्यानंतर आलो काय घरात तसं नाही घेत महाराज. ती भाकर पाणी आणायचं, ओवाळायचं, तिला पूजा करायची, तिला आतमध्ये घ्यायचं, तिथं पण पूजा लहानपणचं पाहिलेलं, आता आपल्याला त्यातलं काय कळत ना. असं ते पूजा होती ती. आणि जर बिचारी नवऱ्याच्या आधी जर गेली दैवयोगाने तर ते मळवटण ते सगळे अलंकार काय असते ते पहा. केवढं काय आहे, कशाला सांगलं हे, भगवंतानी वचन दिलेलं आहे तिला. कारण तिच्या त्याच वेळी शक्ती दिलेली, चौपट शक्ती दिली. तुझी पूजा होईल, तुझ्या शक्ती जास्त नाही. आणि तू म्हणून सगळ्या जगाचे त्याला काय शक्ती असं म्हणतात ना, अशी शक्ती तर जाऊ दे जास्त लांब. अशी शक्ती असल्यामुळे तुझला गिवधी तुझला गिवधी उपजला मजाधी. आणि मग ती आकाशात गेली, कंसाचं धाबं आणलं. आणि मग पुढचं बरेच मोठे प्रयोग केले. आता ते महाबळ गेला, पुतना गेली, महाबळभट गेला, लय मोठं कवर त्या राक्षसांचे चरित्र सांगू दे, जाऊ द्या. इकडे भगवान लहानचे मोठे झाले. आणि लहानचे मोठे झाल्यानंतर रांगायला लागले. आणि रांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात, रांगत रंगणी चोरी तरुणी धावणी धरते गवळणी बांधिते चरणी देते गारणी यशोदे साजनी. भगवान रांगू लागले. आणि मग रांगता रांगता भगवंतांनी अनेक प्रकारच्या खोडी केल्या. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकारामांनी तेच वर्णन केले. गोद में रखता गोद में रखता माझी बाई तुझे माझी बाई तुझे रंगता गोधरी रखता रंगता गोधरी रखता माझी बाई तुझे बरणी तुला माझी गाडी तुझे बरणी तुला. हे
जसे चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखेत आहे. भगवान रांगता रांगता एके दिवशी डेरा फोडला, अनेक डेरा फोडला, घरामध्ये हे झालं ते झालं. एके दिवशी भगवान आटीला आली आणि आटीला आली आणि काय म्हटले, त्या दारामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यात चंद्र पडला, चंद्राचं प्रतिबिंब पडलं. जो हट्ट घेतला आई मला चंद्र दे, आई मला, रडताने राहायलाच तयार नाही. आता काय करायचं, मोठं कठीण झालं. बाल हट्टाची गोष्ट फार कठीण असते, त्याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही. असे स्त्री हट्ट, बाल हट्ट, आणि अजून काय सांगितलं, हा राज हट्ट. राजाने एखादं हुकूम काढला सरकारने, तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा, ते करावंच लागतं, त्याला काय नाही म्हणतात ते. तसं आता बायकोने एखादा हट्ट घेतला, आता आपल्याला नाही त्याचा अनुभव, तर तुला हे शेवळे तुला माहिती आहे त्यातल्या गोष्ट, तुला माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे. आपण बरं वाचलो सरपंच, आपण बरे वाचलो त्यातून, मोठे नशिबान म्हणायचं. जायला लोकांच्या दयनी पाहून मला आता जरा बरं वाटतं, जायला बरं झालं हे लोकांच्या मग ते हट्ट असतो. तो बिरबल दरबारात जायचा, आणि दरबारात जायचा आणि रोज त्याचं काय करायचं, तो उशीर करायचा. बादशाह म्हणलं तुला काय कळतं का रे, म्हणलं तू प्रधान मनुष्य रोज उशीर करतो, काय सांगू महाराज. बादशाहाला म्हणता काय सांगू तुम्हाला, अहो ती माझं लहान मूल आहे, मला खूप अडचण करतं, ये बा येऊ देत नाही, नेमकं निघायच्या वेळी धरतं. अरे लहान मुलाची काय गोष्ट घेऊन बसला, आता काय सांगू तुम्हाला. लहान मूल म्हणजे असं काय असते. आता बिरबल म्हणला आता जावे त्याच्या वंश तेव्हा कळे, लहान मुलाची धड काय पदरा घाली पिळा, बाप निर्मलसाठी बाळा. आता बाप केवढा मोठा पैलवान असला, पण त्या लहान मुली का धोतारा स्वागत झाला का मटकन खाली बसत आहे ती. असं आहे ते. काय आहे, भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. पण त्या ठिकाणी भुंगा जरी लाकडं कोरीत असला तरी तो कमळाची पाखरी कोरू शकत नाही, कारण त्या प्रेम. तसं तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांनी बापाचा पदर पिळा धरला, तो खाली बसतो. असं नेमकं काय होत, मला एकदा प्रयोग करून दाखव बरं म्हणले. बस चाल, तू बाल होई म्हणले. मग बिरबल झाला बाल आणि बादशाह झाला बाप. लहान मुलाचं काय असतं, लहान मुलाचा हट्ट झालं. मग काय, दारात आला ऊस विकायला. आता बिरबल तो चमत्कारी लागला, हा 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 बाबा ऊस, हा हा बाबा ऊस. गेला बादशाह, आणला ऊस. आता प्रयोगच करायचा होता, आणला ऊस. आता ऊस आणला, खाय ऊस. नाही नाही मोडून दे, दिला मोडून ऊस. आता दुसऱ्याला कोणाला सांगता येईन, आता दोघाचा करार झाला होता, मी तुझी हट्ट पुरितो, धेला मोडून ऊस. लागला आता हो करायला काय झालं, नाही मोरड्याला ऊस परत जोडून दे. आता बादशाह म्हणजे जोडायचं कस काय, आता नाही मला माहित, मला जोडून दे. आता झालं ते ऊस ते जोडायचा राहिला आणि ते रडायचं राहिलं, तेव्हा आला दारात तो हत्ती, नाही तो सुगड विकणार आला. तो संक्रांती सुगड, गाडगे बिडगे ते बोळके लागलं, बाबा मला गाडग, बाबा मला गाडग. आणलं गाडग, त्या गाडग्यात बारीक बारीक बोळके ते लागलं बोळके संग खेळायला. तो त्या दारातून हत्ती चालवता, दिली बोळकं टाकून लागली मोठे मोठे लढायला, बाबा मला हत्ती, बाबा मला हत्ती, बाबा मला हत्ती. अरे तुला हत्तीचं काय करायचं, नको मला हत्ती पाहिजे. आता लहान मुला त्याला काय घेणंच नाही ना, त्या हत्ती घरात घुसतो का काय. आता राजवाडा होता, आणला हत्ती. झाला बसला गप. आता रडायचं नाही, आता नाही रडायचा. हत्ती संग खेळायला लागला, काय त्याच्या डोक्यात लागला मोठे मोठे रडायला. अरे आता काय झालं, बाबा हत्ती बोळक्यात घालणार. कोणी असलं तर हत्ती बोळक्यात, हत्ती काय बोळक्यात घालता यायचं नाही. त्या मुलाला काय सांगायचं, अतिशय दरिद्री असतो बाप, गरीब असतो. आणि बाप गरीब असतो, पण मुलगा जर जत्रात बापा बरोबर गेला, ते काय मागेल त्याला तुकारामाचा अभंग आहे त्याच्यावरती. ते मूल जाणीत नाही बापाची कथा व्यथा, त्याची व्यथा जाणत नाही, कथा जाणत नाही. अंग टाकून देतं, जत्रेत लुडतं, बाप मला हे घे, बाप मला हे घे. बाप त्याची काही जाणत नाही. तसं भगवान गोपाल कृष्ण त्या पाण्यात पडलेला चंद्र, मला तो चंद्र दे, मला चंद्र दे. ती मग सांगायची ती वर आला म्हणजे. आता गेला वर, आता कस काय देऊ, तिने वर पडला, हा वर गेला, पुन्हा खाली पाहिली खाली दिसायची, हे काय दिसतं, मला ती चंद्र दे.
ती बिचारी हातात झाली. आता काय, तेवढ्यात राधिका आली. अगं राधे, काय सांगू तुला, काय की ना ऐकनात, याला घेऊन जा म्हणजे तू आता. हा आलं, घे याला घरी. घरी गेल्यानंतर मग मोठ्या मोठ्यानं रडायला लागला होता. नाथ महाराजांनी वर्णन केले. घे श्यामा सुंदरा राधे, घे श्यामा सुंदरा राधे, आपोलिया मंदिरा राधे, काय सुरू नाना परी समजावी ते परिणर आहे श्री हरी, दही दात कालवोनी दिला वेगी झड करी, कडेवरी घेऊनिया फिरले मी दारोदारी राधे, घेई श्याम सुंदरा राधे राधे, घेई श्याम सुंदरा. अनेक प्रकारचं यशोदेने समजलं, पण तिला काही राहीना. आणि म्हणून काय नाना बरे समजावे ते परिणर आहे श्रीहरी, दही भात कडेवरे घेऊन या फिरले मी दारोदारी, आणि दही भात कालवणी दिला वेगी झडकरी. सगळं काही झालं पण काही केलं न राहीना राधे, काही कर पण याला घेऊन जाय ना. काय पुढे क्षणभरी घरी असता करी खोड्याशा रंगपाणी, खेळावया बाहेर जातो आळ घेते गवळ. मग गेला खेळायला जेव्हा तर बाहेर हा कुठं करून येतो, सगळा रांगून सगळा धिंगाणा घालतो. आणि मग आता शेवटी राधेने ठरवलं, यशोदेने सांगितलं. शेवटचं चरण म्हण. राधा घेऊनी हरिला राधा घेऊन हरिला त्वरे जात मंदिरे, हृदय मंचके पौडविला श्री हरी, एका जनार्दनी हरिला भोगी राधा सुंदरी राधे, घे श्याम सुंदरा. महाराज म्हातारा झाला, राधे राधे घे श्याम सुंदरा. शेवटी राधेने घरी नेला, आणि घरी नेल्याच्या नंतर आणि मग आता लहानच होता, दही भात कावला, ध्येला झालं, कडी लावून घेतली. त्याची सुंदरता काय वर्णन करू महाराज. भगवान गोपाल कृष्ण ती सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन रानिवा, मने मन रानिवा घर केले, काय करो सये सावळे गोवित.
बाप रुक्म देवी वरु सावळी प्रतिमा मने मन क्षमा एक झाले काय करू साये सावळे गोविंदा काय करू साये सावळे गोविंदा. भगवंताची सुंदरता एक नाही अनेक अभंगात वर्णन केले. असं आहे तडिद्वास सन्निल मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाश वरं पिष्टिकायां समन्यस्त पादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. त्याची सुंदरता. अरे आपल्याला एखादा गोर गोमट लेकरू पाहिलं तर माणसाचं मन डुकराचं पिलू मन वेधून घेतं, कुत्र्याचं पण पिलू मन वेधून घेतं, एखादं लहान मूल किती माणसाचं मन. आणि हा सगळ्या ब्रह्मांडाचा राजा, याच्या सुंदरतेचं कोण वर्णन करेल. मदनाचा पुतळा असे भगवंताचं. राधेने आत नेला, खाटावरती बसवला, दही भात काढून नेला आणि राधेच्या मनात पाप आलं, देवा तू जर मोठा असता तर किती आनंद झाला असता. आता काय मोठा असता तर किती आनंद झाला असता. भगवंताकरता हे दश चरित्र केले नारायणी. भगवंताचं चरित्र काय एक असतं आणि एक रूपाने असतं का महाराज. असं म्हटल्यानंतर जैसे जैसे वेळ पडे आणि तैसा तैसे तैसे होणे घडे. मग भगवंताचा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. राधे तुझी इच्छा आहे ना. एकदम 22 वर्षात झाली भगवान, तरुण एकदम असत. आणि मग आता राधेच्या गप्पा, मग ते आता पुढचं कार्यक्रम मी कसं सांगू तुम्हाला. राधेचा आनंद तो आता त्याच्यावर शंका कुशंका इतका सोपा विषय नाही. तो भगवान निर्गुण निराकार आहे. तो काय म्हणतो त्यांना आपण माया कार्याच्या आतीत आहे. जसं कमळाचं पान फूल पाण्यात घात तर त्यांना ते चिटकू शकत नाही, असा भगवान सगळ्यातून अलिप्त आहे. तो माया कार्य नाही, तो जीव नाही, ते शरीर वेगळं आहे. ते अविद्या शुद्ध सत्वन्वतीचं अविद्या असं मायेचं शरीर असल्यामुळे तो दोष लिंपित होत नसतो. तर असो भाग पुढे. आणि मग आशा करणार त्यांना सण खूप गुलुगुलू बोलायला लागली. खूप आनंद. आता तो आनंद ते जे जावे त्याच्या वंश त्याकडे आपल्यासारख्याला भिकारी माणसाला काय कळायची ती गोष्ट. आणि मग महाराज त्या राधेचा नवराला दार ठोकायला ठण 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 वाजायचा. आणि गवळी आला, राधे दार उघड. आता राधेला मोठी पंचायत आली, मरायची वेळ आली. आता ते देवा लहान होईना, तो लहान राधे तेवढं नग जमत. अरे आता ते असं माझा नवरा आलाय, मला घराच्या बाहेर काढून देईल, ते सगळं खरं, पण आता मला लहान होत येत नाही, काय करू. अरे तुला मोठं होता त्याला लहान होत येत नाही. मला खरं सांगू राधे, मला लहानचा मोठं होण्याचा मंत्र येतो, पण ते मोठं होऊन लहान होण्याचा मंत्र तुला येत नाही. सगळं येतं तुला. अरे पण ते विसरलं मी करू काय आता. मला तो मंत्रच येत नाही. फार घायल झाली बाई, आता काही खरं नाही. आणि मग भगवान नेमकं ते रूप पाहतो महाराज. आणि जेव्हा भगवंताने तिचं अंतकरण जाणलं, एका मिनिटात बारीक झाली. आणि मग गेली दार उघडायला. आणि मग आता काय पट्टा. आता नवरा माझ्या मुठीत गण जेव्हा सापडला, जेव्हा राधीने त्याचा भेद पाहिला, दम निघतो. काही मोठ्याचं लेकरू आणि कधी नवत आलं, ते रडत होतं, त्याला भात काढून देत होते. तुमचं असं तुमच्या सगळं पाठ हे मी कायला सांगत बस तुम्हाला. हे कशा हसल्यात पाहा तुम्ही, कशा हसत यात. जरा दम निघत नाही. भगवंताचं चरित्र हे साधं सोपं दिसत असलं तरी इतकं गोड आहे. तुम्हाला सांगतो, त्याच्याकरता एवढा भागवत त्याला भल्या भल्याची मती गुंग होते. अरे ते श्लोक वाचता येत नाही साहेब. ते श्लोक वाचता येत नाही. माझं आयुष्य गेलं, मला त्यातले काही श्लोक वाचताच येत नाही. इतके कठीण आहेत ते. अर्ध्या पानाचे श्लोक आहेत. व्यासांची मती येते, ती त्या काळातल्या संस्कृतची रचना येते. असं ते भगवंताचं चरित्र होतं. ते असं मुद्दा असं रांगताना भगवंताने चरित्र केलं, लहान असताना केलं. हे दश चरित्र केले नारायणी रांगता आणि गोधने राखिता. हे गोधने राखत असताना, गायी चारत असताना भगवान गायी गोपाळ घेऊन वृंदावनात गेले ना. माऊली सांगतात त्या ठिकाणी त्या गायी गोपाळ घेऊन जायचे, तर ते काय करायचे, तसे जात नव्हते. पावया छंदे तल्लीनो गोविंदे, पावया छंदे तल्लीनो गोविंदे, नाथ दिया नंदे गोपाळ, नाथ दिया नंदे गोपाळ.
पावया छंदे तलिनो गोविंदे पावया छंदे तलिनो यमुनेच्या तीरी गाली सारी हरी यमुनेच्या तीरी गाली सारी ठाई उभ्या विसरल्या माया ठाई उभ्या ठाई उभ्या ठाई उभ्या उभ्या विसरल्या माया आकी तोलवला ह्या कृष्ण आकी तोलवला ह्या कृष्ण यमुनेच्या तीरी गाली सारी हरी यमुनेच्या तीरी गाली सारी हरी गोपाळ हरी ठाई ठाई उभ्या विसरल्या माया हाकी तोलवला कृष्ण हरी. भगवंतानी गायी गोपाळ सगळे घेतले आणि वृंदावनात गेले महाराज. आणि गेल्यानंतर नाथ महाराज सांगतात विटी दांडू चेंडूर लगोर नाना परी खेळ मांडले यमुनेच्या तीरी. नाना प्रकारचे विटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना प्रकारचे खेळ त्या लहानपणचे खेळ होते. आता विटी दांडूही गेली, त्या लगोऱ्या गेल्या, सूरपारंब्या गेल्या, त्या चिल्या गेल्या, त्या गोट्या गेल्या, गोट्या गेला मोठ्या गेला. दुसरं चालय क्रिकेट होतं तर क्रिकेटने सगळं वाटोळं केलं. कोणाला क्रिकेटने काही मिळालं नाही. सगळे पोरं चेंडून फळीन मोठा देवीन लहान आले वगाडे चालले तिकडं. पुस्तकं पाहिनात तर शेतातही जायनात. ते आमच्या गावामध्ये पाहत होते अरे टोळके काय त्या पुरी चालल्यातच पुढे. प्रत्येक पेपरला पुरीनी बाजी मारली, पुरीनी बाजी मारली, पुरीनी बाजी मारली आणि पोरांचा बाजा फुटला. हे आता तर ते क्रिकेटही गेलं. आता त्या मोबाईलमध्ये बोटं घातली आणि आम्हाला बायका देत नाहीत आणि आम्हाला काय करून शेतकऱ्याला बायका देत नाहीत. आता त्या झाल्यात BA काढत्या. हे 12वी नापास. तिने तरी काय करावं आता. पंचायत इथं येऊन ठेपली का नाही. आता ही परिस्थिती अशी झाली. ते अशी जाऊ द्या. मुद्दा असा आहे ते सगळे खेळ. आता ते सगळे खेळ सांगितले असे तुम्हाला पण वेळ संपलेली. म्हटलं तुमची पुढच्या महत्वाच्या कार्यक्रमाची वेळ झाली असं. आता मग तुकाराम महाराज म्हणले खांदी भार पोटी भोग काय खेळायचे सो. आता सगळेजण शिदोरी आनंद सोडान बसा पुंडलिक म्हणायचे थोड्या वेळाने. असो तो भाग. सगळे गोपाळ सगळे गायी गोपाळ घेऊन वृंदावनात गेले होते. आणि वृंदावनात गेल्यानंतर नाना प्रकारचे खेळ खेळले होते. आणि खेळता खेळता सगळे गोपाळ म्हणे कन्हैया अरे भूक लागली, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. ठरल्याप्रमाणे बाबा म्हणजे ठीक आहे उद्या आपण काय करू म्हणजे काला करू. मग उद्या सगळ्यांनी आपली आपली शिदोरी घेऊन यायचे. ठरल्याप्रमाणे सर्व गोपांनी आपली शिदोरी आणलेली आहे. बैसोनिया फेरी गडिया मध्ये भागे हरी अवघी याचे करी समाधान सारिखे. भगवंतांनी त्या ठिकाणी काल्याचा कार्यक्रम केला होता. अशा कालामध्ये काल्याचं वर्णन करत असताना सर्व संतांनी वर्णन केले. काल्याचा आनंद भगवान मध्यंतरी उभे राहिले. बहुतेक सगळे गोपाळ बसलेले आहेत. कमळ अनुसार काय म्हणतो अधिकाराच्या अनुसार म्हणून बैसोनिया फेरी गडिया मध्ये भागी हरी अवघी याचे करी समाधान सारिखे. काल्याचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा उत्सव. काला हा एक आनंदाचा उत्सव आहे. काला याचा अर्थ भक्ती, काला याचा अर्थ तत्वज्ञान, काला याचा अर्थ सदाचार, हे भाताचं प्रतीक. असा हा काला पाहण्याकरता आजी ओ साम्रावती. आणि काला पाहावया येतील देव विसरिते देह भाव आपुला. म्हणजे अमृत पिणारे देव सुद्धा सगळे खाली आले
आणि त्या काल्याचे आशा जळी देवजळी झाली मास, पण त्यांना काला मिळाला नाही का? भगवत भक्तीचं प्रतीक असे भगवंतांनी काला केला आणि काला केल्यानंतर भगवान मध्यंतरी उभे राहिले होते, हातात काल्याचं कवळ घेतलं होतं, बोटा संधीत लोणचे ठेवले होते, कमला वेद खोवला होता. या काल्याचं वर्णन करत असताना भागवतामध्ये शुकदेव महामुनी दशमस्कंदामध्ये गोड वर्णन केलं आहे. बिभ्रत्वेनुं जठरपटय शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलन तत्फं फलान्यंगुलशे तिष्ठन्मध्ये स्वपरिसुधन हासयन्नर्विस्वयी स्वर्गे लोके मिशिति भुजे यज्ञभुक् बालकीरी पुंडले कवरदा श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री दत्त भगवान की जय। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे दशे चरित्र गेले नारायणे रांगीत रांगता गोधने राखीत आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे हे बहुते करणे आहे। असो, आजचा हा आपला सांगतेचा दिवस आहे, काल्याचा दिवस आहे, समारोपाचा दिवस आहे, फलाचं कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन आहे आणि त्या निमित्ताने आजचा अभंग घेतला होता। आताचं कीर्तन साहेब कीर्तनात असं होते, माझं मलाच काही कळत नाही। पहिला काय कीर्तनाचे कार्यक्रम काय सुईभर इकडे तिकडे होणार नाही होते, भाभंग बाण लहान तो त्याचप्रमाणे तसेच उदाहरण असे कुस्ती। आता ते म्हातारपणी जे काही तोंड त्यांनी इकडे बोलायला तिकडंच जातात, इकडे बोलायचं तिकडंच जातं ते। आता काय काय सांगू ते, आता पहिलं आठवत नव्हतं, आता गर्दी करतं, हे म्हणतं मला सांग, ते म्हणतं मला सांग। मग आता असं ठरवलं जे तोंडात तीन ज्याचा नंबर येईल ते सांगायचं। म्हातारपणी काय एवढं काय नसतं, लाजा बिजा काचकोच नसतात, असंच कीर्तन झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे। आता ते काय म्हातारपणी काय नसतं, आता म्हातारी झाल्यानंतर ते काय पदर सावरून घेतलाच पाहिजे असं थोडंच आहे काय नाही। आता सासूबाई झाल्यात, आता मी म्हणतोय सासूबाई झाले, लोक मला काय सासू मानायला तयार नाहीत अजून, पण चला एका दिवशी उगवल काहीतरी दिवस असो। आजचा हा कार्यक्रम मोठा आनंदाचा सोहळा आहे। आपल्या वडगाव गुप्ता या ठिकाणी
दत्त जयंतीचा उत्साह होत नव्हता पहिला, पण आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि सगळे आपले सरपंच शेवाळे पाटील, त्यांचे मित्रमंडळी, सगळे गावकरी, आता सगळ्यांचे नाव येत नाहीत मला, त्या कालामध्ये खूप सगळ्यांनी भाग, त्यांनी साहेबांनी सगळे मंदिर होते, सगळे जीर्णोद्धार केले, सगळ्यांच्या प्राणप्रतिष्ठा केल्यात मी. ते मारुतीचं मंदिर सगळं झालं, ते अनेक सगळे मंदिरं झाली, खूप बदललं, खूप चांगलं झालं. आता त्या निमित्ताने हा उत्सव सुरू झाला. असो, कोणाच्या दैवाने, कोणाच्या भाग्याने, कोणाच्या प्रयत्नाने, कोणाच्या पैशाने आणि कोणाच्या सेवेने भगवान कोणाकडून काय करून घेतो, आता हे मला आपल्याला कोण जाणे, कोणा घडी उपासना, कोण या वचनाप्रती पाळी. आणि म्हणून ह्या सगळ्या सेवेचं मोठं सगळं श्रेय आता सगळ्या गावकरी असतात. एकट्याचा नवे खेळ, पण कोणीतरी पुढं होऊन करतं, त्यांना श्रेय द्यावं. आता लय मोठ्या अडचणी येतात, आता काय करावं. आता मला ते काही सवय नाही, कोणाचं दोघांचं नाव घ्यावं, त्याच्या तिचं नाव घेतलं आणि माझं नाही घेतलं, ही एक पंचायत होती. आता अमक्याचं घ्यावं तर मला ते नावच आठवत नाही, जर अमक्याचं नाही घ्यावं तर त्याकरता सर्व तुम्ही पहिल्या बिचाऱ्या महिला तुम्हाला 100% नाही काय आलं 100 1000% तुम्हाला मार्क आहे. का तुम्ही आल्या मंडप भरल्याशिवाय कीर्तनाला काय शोभा येत नाही आणि तुम्ही आल्याशिवाय काय कार्यक्रम साजरा होत नाही. तुम्ही खूप मोकळ्या मनाने सगळे येताय, सगळे घरचे कामं तिमं टाकून तुम्ही येतात, म्हणून तुम्हाला पहिले धन्यवाद देतो. दुसरे धन्यवाद सगळे आपले श्रोते, नेहमीचे श्रोते असतात, त्यांना पण धन्यवाद. गारठ्या गोरठ्याचं याचे ते काल भगवंताचं प्रेम म्हणतात, त्याला प्रेम भक्ती. माणसाला त्याचं प्रेम पुण्य मंडपात उडीत आणतं, कथेकडं, कीर्तनाकडे, परमार्थाकडे ते पुण्य उडीत आणत असतं. आणि म्हणून स्वयंपाक एकच दोन महिला करतात, पण सगळं गाव खातं. पण सगळं गाव खात असताना आपलं गाव म्हणतो सगळं घर खातं, वरपू त्यात घालतेत काय, आळणीत झालं, खारटात झालं, याला काय कळतच नाही, बेकडं आम. अरे पण तिच्या डोळ्यात धूर गेला, याच्याकडे पाहिजे जरा गाढवा, तिला रोज झोपायचं ते बघ ना. आता नाही झोपन तरी ते असते कटकट. तसं कार्यक्रम उभा करणारे माणसं असतात, ते खूप कष्ट करावे लागतात, कष्ट करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, धावपळ करावी लागते. आणि मग ते काही वाटतं कमी झालं जास्त झालं, आळणी खरड चालूच राहतं, ते त्याचं काय नाही एवढं मनोर घ्यायचं, पण करतात सगळे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, जे करतात त्यांनाही धन्यवाद देतो. आणि हा कार्यक्रम करता विशेषतः आमचे भागवत महाराजांनी चांगलं खांद्यावर घेतलं ह्यावेळी. मग ते सगळे विद्यार्थी घेऊन रोज येत होते, चांगली गोष्ट आहे. आणि या हरिभक्तपरायण आमचे चंद्रकांत महाराज डिंगळे पण या ठिकाणी आले, चांगली गोष्ट आहे. आदित्य महाराज तर आहेतच बिचारे, आता ते सगळं त्यांचा भार खान त्यांच्यावर भार येत असतात, त्या एकटाच राहिला तो गाणं बिणार. आता सगळ्या ते मोठ्याले गेलेत मला सोडून, बिचारी सगळी मंडळी आहेत माझ्याकडे, प्रत्येकडे असतात नवीन. सांगा तर यांना शिकवायचं, हे जरा मोठे तयार झाले का हे निघून जातात, दुसरे येतात. असंच झालं आयुष्य, नवीन सगळे माझ्या वाटेवर असते, पण काय हरकत नाही. आणि आज विशेषतः किशोर महाराजांचे त्यांचं कीर्तन होतं, मला वाटतं, पण कीर्तन टाकून आले काय काय. किशोर महाराज आल्यावर कीर्तन रंगणार नाही असं कधी होणारच नाही. मस्त किशोर महाराज म्हणजे मला किशोर वाजवायला असला तर कीर्तन मला, नाही तर लय मूड जातो. पण आता आपलं तसं घेतो ढकून, तसं काय. किशोर महाराज आले, तुमसारखे श्रोते आहेत, गडक महाराजसारखे वाजवणारे आहेत, चिंटू आणि आपले चंद्रकांत चिंट्याच म्हणतो मी, चिंटू महाराज आणि आपले आदित्य महाराज गाणारे आहेत. सगळा मेळ सगळा जमून आला, खूप आनंद झाला, कार्यक्रम चांगला झाला. असो, मला झाली थकवा आलाय, सकाळी कीर्तन केलं आहे, पण असो आता. पण आता एक राहील नाही का, इथं साऊंडवाल्या तुला मार्क द्यायचे, छान आहे, मस्त साहेब, चांगलं लावलं, मस्त लय खास. अजिबात मला इतका थकवा आलताना मला नाही वाटलं कीर्तन होईल माझे, पण याच्यामुळे मला अजिबात जाणवलं नाही. खूप चांगलं क्वालिटी असावी सकाळच्या त्या कीर्तनाला, काय सांगत लय तकलीफ झाली ती. चांगला असला कार्यक्रम चांगला होतो, चांगला कार्यक्रम, महाराज चांगले असावेत, वजनदार असावेत, आणि मग त्याला साऊंड सगळी सिस्टीम चांगली असली, मग कार्यक्रम आनंद होतो. असा झाला सगळा कार्यक्रम. असो, अजून काय राहिलं सांगायचं? हा, बरं नाही माहित नव्हतं, मला लक्षात नाही. अमोल महाराज आले तर कोपऱ्यात मागून येतात मांजरावणी, आता त्याला काय करावं. हा, अरे कोण घाबरत नाटक करता भाडे तुम्ही, कोण घाबरत नाही. मला काय कोण घाबरते, मलाच घाबरतात तुम्ही.
अमोल महाराज शिर्के महाराज नाही आली का? हा बर बर हा तिकडे गेले ते बरं. अमोल महाराज शिर्के महाराज ते पण खूप चांगले भाग घेतात, चांगले आहेत महाराज. आता अलीकडे करायला लागले ते. अजून कोण राहिले म्हणला? नकुल महाराज होय. तुम्ही सगळ्यांची नावं घ्या, मला एकाच नाही नाव आठवते कुठले हेच मला माहित नाही ते. पण तोच तुम्ही सगळे आता नका माझे परीक्षा पाहू. सगळ्याला तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. असाच कार्यक्रम करा. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण चांगला कार्यक्रम करू. असं करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली